प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आज भाजपमध्ये प्रवेश करतोय। मामा जयंत पाटील यांना भेटायची हिम्मत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मतदारसंघातील अडचणी लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेत असल्याचं प्राजक्त तनपुरे म्हणालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय आज घेत आहेत। आज दुपारी 3 वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। नेमका ते प्रवेश का करतायत, काय आश्वासन मिळालंय का, थेट त्यांना आपण विचारणार आहोत। एक महत्त्वाचा आयुष्यातला एक निर्णय तुम्ही घेताय, आज भाजपमध्ये प्रवेश करताय, काय कारण आहे तुम्ही आणि असा वेगळा निर्णय का घेताय? हो, आज खरं मोठा निर्णय घेतोय खरं मी। गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मी जोडलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीनुसार हा निर्णय काय माझ्या एकट्याचा नाही आहे। ज्यांच्या जीवावर मी राजकारण करतो असे माझे सर्व जे कार्यकर्ते आहेत यांचा एक खूप मोठा आग्रह मला त्या ठिकाणी झाला आणि गेली कित्येक वर्ष मधली 2.5 वर्ष सोडता प्रवाहाच्या विरोधातलंच राजकारण मी केलेलं आहे। म्हणजे 2004 साली माझ्या वडिलांचा विधानसभेला पराभव झाला। त्यानंतर मधली महाविकास आघाडीची 2.5 वर्ष सोडता ही सत्तेच्या विरोधात आम्ही संघर्ष करत होतो। कार्यकर्तेही माझ्याबरोबर लढले, परंतु किती दिवस सर्वांचा मत असं आलं आणि आता बदललेल्या परिस्थितीनुसार त्यांच्या देखील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बऱ्याच जणांनी माझ्याकडे बोलून दाखवला आणि त्यामुळं कुठेतरी सत्तेच्या आधाराने त्यांचंही राजकारण जिवंत राहील। कुठेतरी 2.5 वर्षामध्ये सत्तेच्या काळात जी कामं तालुक्यामध्ये झाली ती बघता कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा एक खूप मोठा रेटा माझ्या मागं होता आणि म्हणून हा निर्णय मी आज घेतलेला आहे। ज्या सेक्युलर मतांना तुम्हाला निवडून दिलं आणि ज्या सेक्युलर मतदारांना तुम्हाला थेट मंत्रिपदापर्यंत नेलं त्यांच्याशी तुम्ही प्रतारणा करताय असं वाटत नाही का? नाही, शेवटी ज्या मतप्रवाहावर मी आत्तापर्यंत राजकारण केलं आणि पण आता माझी लोकच जर मला सांगतायत की ठीक आहे, आपण एखाद्या पक्षात गेलो की प्रत्येक ठिकाणी चांगल्या वाईट गोष्टी असतात, सगळेच विचार आपल्याला पटतील अशातला भाग नाही, पण कार्यकर्त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असेल, त्यांनी मध्ये सत्तेच्या काळात जी झपाट्यानं विकास कामं झालेली बघितली, त्यांच्याही गावात त्यांना फायदा झाला, जनतेलाही फायदा झाला, त्यामुळे एक विकासाच्या कुठेतरी सत्तेत गेल्यावरती आपली कामं होतील, आपली राजकीय अडचण ससे होलपट थांबेल, ही लोकांची खूप मोठा रेटा माझ्या मागं होता आणि त्यामुळं त्या पक्षात गेल्यावरती जे विचार आपल्याला पटतात, चांगल्या गोष्टी आहेत, त्या घेऊन पुढे जायचं। 2004 पासून संघर्ष तर करत होता ना तुम्ही सत्तेच्या विरोधात, त्यावेळेस तुम्हाला अडचणी आल्या नाहीत आणि ऐन वेळेला आता ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गरज होती असं सातत्यानं त्यांच्या वतीने सांगण्यात होतं, त्याच वेळी पक्ष सोडून जाणं? नाही, असं काही नाही। गरजेच्या वेळी मी थांबलेलो देखील आहे। जेव्हा पक्षात वेळोवेळी बंड झाली मी कायम एकनिष्ठ राहिलेलो आहे। जो मला आमदारकी होती तोपर्यंत मला अगदी 2024च्या विधानसभेला देखील मला तिकडून लढण्याची मागणी होती। ती निवडणूक मला एकतर्फी झाली असती, कारण माझ्या विरोधात कोणी उमेदवारच उभं राहिलं नसतं, जशी आत्ता एकतर्फी झाली मधली पोटनिवडणूक। त्या पद्धतीनं लाखांनी मी निवडून येऊ शकलो असतो त्यावेळेस लाडक्या बहिणीची नुकतीच वाटप सुरू झालेलं होतं किंवा येणार होतं, पण अशाही परिस्थितीत मी विचारांशी त्यावेळेस ठाम राहिलो, कारण मी त्यावेळेस आमदार होतो, पक्षाने हे होतं। परंतु शेवटी ती एक बाजू आहे, पण दुसरी बाजू ज्यांच्या जीवावरती मी आज आमदार होऊ शकतो, पद घेऊ शकतो, अशी जी माझी मतदारसंघातली जनता आहे किंवा माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांची भावना आता कुठेतरी खूप झाला संघर्ष किंवा जी काय आता शेवटी त्यांच्याही भावनेचा मी अनादर करू शकत नाही। त्यांच्यामुळेच मी आज जे काय आहे ते त्यांच्यामुळं आहे। त्यांनी गेले कित्येक वर्ष माझ्या पाठीशी सुखदुःखात, संघर्षात, सत्तेत सगळीकडं उभं राहिलेले माझे कार्यकर्ते, त्यांचा प्रचंड मोठा रेटा त्या ठिकाणी लागला आणि त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। आम्ही असेही प्राजक्त तनपुरे बघितले होते, ज्यावेळेस अजित पवारांना भाजपसोबत जायचा निर्णय घेतला त्यावेळेस एकमेव आमदार होता ज्यानं त्या पत्रावर सही केली नाही, तो आमदार त्या बैठकीतून निघून गेला होता, ते प्राजक्त तनपुरे होते। आज तेच प्राजक्त तनपुरे भाजपसोबत जाताना दिसते। हो, बरोबर आहे। तुमच्या मताशी, तुमच्या विचारांशी, तुमच्या भावनेशी मी सहमत आहे। का? सांगितलं मी कारण तुम्हाला
कारणं सांगितलेलं आहेत मी तुम्हाला ना. ते आता परत परत प्रत्येक प्रश्नाला तेच उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. पण तुमची प्रश्न ज्या भावनेत तुम्ही विचारता, मी देखील तुमच्या जागी असतो तर मी देखील हा प्रश्न विचारला असता. सुप्रियाताईंना भेटून आला, काय म्हणाले? नाही, ताईंना मी देखील सांगितलं की का मला हा निर्णय घ्यावा लागतोय. याची देखील कारणं मी ताईंशी व्यवस्थित चर्चा केली. शेवटी आज मला जे काही मंत्रिपद मिळालं, पक्षामुळे मिळालं, साहेबांमुळे मिळालं, त्यामुळं शेवटी त्यांचाही माझ्या मनामध्ये प्रचंड आदर माझ्यामध्ये काल होता, आज आहे, भविष्यात देखील राहणार आहे. आणि कुठंतरी हा निर्णय घेत असताना त्यांच्या कानावर घालून जाणं हे मला योग्य वाटलं, म्हणून मी सांगायला काल त्या ठिकाणी सकाळी गेलो होतो. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाला बळी पडला तुम्ही? नाही, असा काही विषय नाही. मधल्या काळात चर्चा आल्या होत्या, रेड पडतायत वेगवेगळ्या ठिकाणी. मी तुम्हाला स्पष्टपणे आता जे काय आहे ते सांगतोय. तुमची भावना बरोबर आहे हेही सांगतोय. राज्यातल्या बहुतांश लोकांनाही हा प्रश्न पडला असेल तोही बरोबर आहे. मी प्रामाणिकपणे सांगतोय. मी काय असं कुठलं वेगळं कारण देत नाही. यंत्रणांचा वगैरे विषय अजिबात नाही. ती एक केस ईडीची होती, ती माझ्या एकट्यावर नव्हती. ती राज्यातले जवळपास 40-50 कारखान्यांच्या संदर्भातली केस होती आणि त्याला कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळं तो काय विषय, इथं माझ्यावर दुसरी कुठली केसही नव्हती, कुठला आरोपही कधी झालेला नाही माझ्यावरती, त्यामुळे तो काय विषय नाही माझ्या बाबतीत अजिबात. काय या सगळ्या तुमच्या निर्णयामुळं तुमच्या मामांच्या इमेजला कुठेतरी धक्का लागतोय असं वाटत नाही का? विचाराशी एकनिष्ठ राहून त्यांना सत्तेत त्यांना मंत्रिपद होतं. अजित पवारांना सभागृहामध्ये थेट सांगितलं की जयंतराव या, तुमच्यासाठी आम्ही मंत्रिपद खाली ठेवलंय. असं असताना देखील त्यांना न जाण्याचा निर्णय घेतला होता. ते शरद पवारांसोबत ठाम उभे राहिले होते आणि मंत्रिपदामध्ये देखील सगळ्यांना कुठेतरी संधी असताना देखील आपल्या भाषेचा त्यांना विचार केला होता. ही महाराष्ट्र विसरू शकत नाही. दोन गोष्टी आहेत. माझं मंत्रिपद देताना हे पवार साहेबांनी त्यावेळेस दिलं होतं आणि आपण जयंत पाटील साहेबांचा विषय घ्याल तर निश्चितपणे याचा आणि त्यांचा कुठलाही संबंध नाही. शेवटी त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे, त्यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांचा मतदारसंघ लांब सांगली जिल्ह्यात आहे, माझा नगर जिल्ह्यात आहे. माझे मामा आहेत, आम्ही दोघं एका पक्षात होतो परंतु ठीक आहे. परंतु माझ्या या निर्णयाबाबतीत त्यांचा कुठलाही त्या ठिकाणी संबंध नाही. मी त्यांना देखील प्रचंड आदर्श मानतो. ज्या पद्धतीचं राजकारण ते करतात, एक वैचारिक राजकारण असेल, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. माझा मामा म्हणून नाही पण एक असं व्यक्तिमत्व म्हणून मला त्यांच्याबद्दलही खूप आदर आहे. पण मात्र त्यांना हा निर्णय सांगायचं माझं काही धाडस झालं नाही. तुम्ही बोलला नाही, त्यांना भेटला नाही? नाही बोललो मी. मागं पोटनिवडणुकीच्या वेळेस थोडीशी चर्चा झाली होती, पण आता मात्र माझी धाडस काय झालं नाही. मला पवार साहेबांचंही भेटायचं धाडस झालं नाही आणि मामांनाही भेटायचं काय माझं धाडस झालं नाही. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आता पाहतोय, या निमित्तानं काय सांगाल त्यांना? कारण तेही नक्कीच ही मुलाखत बघत असतात. नाही, आता माझ्याकडं त्या बाबतीत काय शब्द नाहीत अजून. तुम्ही आता काय जास्त विचारू नका त्या बाबतीत. पण निश्चितपणे जरी मी आज पक्ष या काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पक्ष सोडत असलो, वेगळ्या पक्षात जात असलो, तरी माझ्या जुना पक्ष आहे, माझं तर ते बरं, दुसरा विषय घ्या. आपण पाहतोय भावनिक वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतंय. आज एक त्यांचा ज्या पक्षाशी कायमस्वरूपी संबंध राहिला होता, जिथून मंत्रिपदापर्यंतची मजल मारली होती, आज त्या पक्षाला सोडताना कुठेतरी प्राजक्त तनपुरे भावनिक झालेत आणि आगामी काळामध्ये मतदारसंघातील ज्या काही अडचणी आहेत त्या अनुषंगाने आता एक वेगळा निर्णय घेतोय. आज दुपारी ते प्रवेश करताना देखील मिळत आहेत. तुमच्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.